नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण स्क्वेअर काढण्याची ट्रिक बघणार आहोत. यामुळे आपणास काही सेकंदात स्क्वेअर काढता येतील. परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा. आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 782281. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना व प्रत्यक्षात एखाद्या परीक्षेचा पेपर देत असताना सामान्यतः विद्यार्थ्यांना 2 विषय खूप अवघड जातात. ते 2 विषय म्हणजे गणित व इंग्रजी. आज आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेतील गणित या विषयाबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजपासून मी गणित या विषयाच्या शृंखलेला सुरुवात करणार आहे. अंकगणितात येणाऱ्या प्रत्येक घटकावर स्वतंत्रपणे शिकवणार आहे. आज मी वर्ग म्हणजे स्क्वेअर या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, आपल्याला स्क्वेअर काढण्याची ट्रिक शिकण्यापूर्वी खालील 3 महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. प्रथम, स्क्वेअर म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येसोबत गुणाकार म्हणजे स्क्वेअर होय. जसं की 2 गुणिले 2 तर उत्तर येणार 4. त्यानंतर दुसरं 3 गुणिले 3 3 त्रिक 9. त्यानंतर पुढचं उदाहरण 4 गुणिले 4 4 चौक 16. म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आहे, 3चा स्क्वेअर 9 आहे आणि 2चा स्क्वेअर 4 आहे. स्क्वेअर म्हणजे काय, तर या पद्धतीने तो स्क्वेअर असतो. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जी काही ट्रिक घेणार आहोत त्याचा उगम कुठे आहे. तर मित्रांनो, त्याचा उगम बीजगणितीय फॉर्म्युलामध्ये आहे. जसं की a + b चा स्क्वेअर. याचा विस्तार विद्यार्थी मित्रांनो असा होतो की a² + b² + 2ab असा या फॉर्म्युलाचा विस्तार होतो आणि यानुसार आपल्याला स्क्वेअर काढायचे आहेत. आणि तिसरं, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक शिकण्या अगोदर 1 ते 20 पर्यंत वर्गपाठ पाहिजेत. वरील 3 तुम्हाला गोष्टी समजल्यात असतील. आता आपण ट्रिक शिकूयात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न इथे लिहून घेऊयात. 24चा स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली ट्रिक कशी आहे? सर्वप्रथम 2चा स्क्वेअर लिहून घ्या. 2चा स्क्वेअर कसा लिहिणार तुम्ही? तर कोणताही स्क्वेअर 2 आकड्यात लिहायचा. 2चा स्क्वेअर आपण 0,4 लिहूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला इकडे 1 ते 10चे स्क्वेअर लिहून देतो. जसं की 1चा स्क्वेअर 0,1, 2चा स्क्वेअर 0,4, 3चा स्क्वेअर 0,9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64 आणि 9चा स्क्वेअर 81. तर अशा प्रकारे 1 ते 9चे स्क्वेअर आहेत. आणि 10चा स्क्वेअर तुम्हाला माहीतच असेल 100. त्यानंतर पुढील अंक 4, त्याचा स्क्वेअर पुढे घ्यायचा, त्याचा स्क्वेअर 16. त्यानंतर आपण जसं गुणाकार सोडवतो त्या पद्धतीनुसार शेवटच्या अंकाखाली 0 द्यायचा. कधी तुम्हाला ही ट्रिक करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या अंकाखाली जेव्हा पण आपण खाली येतो तेव्हा 0 द्यायचा आहे, जसं आपण गुणाकारात करतो तसं. त्यानंतर पुढे काय करायचं, वरची जी आपली बीजगणितीय सूत्र आहेत त्यानुसार आपल्याला वागायचे आहे. सर्वप्रथम आपण एचा स्क्वेअर करून घेतला, त्यानंतर बीचा स्क्वेअर करून घेतला. आता आपल्याला 2ab करायचं. 2ab कसं करणार? याचा याच्यासोबत गुणाकार आणि याचा याच्यासोबत गुणाकार. जसं की 2 गुणिले 4 गुणिले 2. तर याचा गुणाकार काय होईल विद्यार्थी मित्रांनो? 2 चौक 8, 8 2 16. तर खाली 16 लिहायचा आहे आणि नंतर आपली बेरीज करून घ्यायची आहे. 6 आणि 0 6, 1 6 7,
त्यानंतर 4 आणि 1 5. तर विद्यार्थी मित्रांनो आपला स्क्वेअर येणार आहे 24चा 576. तर अशा पद्धतीने आपले उत्तर निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील प्रश्न दुसरा 72चा स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो मागील ट्रिकनुसारच प्रथम पहिल्या अंकाचा स्क्वेअर घ्यायचा, जसं की 7चा स्क्वेअर 49. त्यानंतर 2चा स्क्वेअर तुम्हाला मी सांगितलं कोणताही स्क्वेअर लिहिताना 2 अंकात लिहायचा. 2चा स्क्वेअर 0,4. त्यानंतर खाली 0 द्यायचं. त्यानंतर 2ab म्हणजेच 7 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 7 दुणे 14, 14 दुणे 28. तर विद्यार्थी मित्रांनो ते 28 आलेले ते इथे लिहा आणि याची बेरीज करा. वरचे 4चे जसेच तसे. त्यानंतर 8, त्यानंतर 9 आणि 2 11, हातच्याला 1, 4 1 5. तर 51 84 आपले 72चा स्क्वेअर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा 84चा स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे त्या ट्रिकनुसार प्रथम पहिला अंक घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा. 8 8 64 म्हणजे 64 8चा स्क्वेअर. त्यानंतर 4चा स्क्वेअर त्याच्या पुढे लिहायचा, जसं की 4चा स्क्वेअर 16. त्यानंतर खाली यायचं, सर्वात शेवटच्या अंकाच्या खाली 0 लिहायचा आणि 2ab करायचं. 8 गुणिले 4 गुणिले घातांकाचा 2, 8 चौक 32, 32 दुणे 64. इथे 64 लिहायचं आणि त्याची बेरीज करायची. 6 आणि 0 6, 1 आणि 4 5, 4 आणि 6 10 आणि हातच्याला आलेला 1, 6 आणि 1 7. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर येणार आहे 84चा स्क्वेअर 7056. अशी ती पद्धत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपल्याला ट्रिक आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो पुढची ट्रिक 100च्या जवळपासचे जेवढेही आकडे असतील त्याची ट्रिक आता मी सांगणार आहे तुम्हाला, जसं की 96चा स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो हा अंक बघायचा, तो 100च्या किती मागे आहे ते चेक करायचं. जसं की 100च्या मागे 4 म्हणजे 96. तसं 96च्या मागे 4 अंक मागे टाकलायचं, जसं की 92. आणि आपण 100च्या मागे किती गेलो तर 4 अंकाने मागे गेलो, तर त्याचा स्क्वेअर करायचा 4चा, तो होईल 16. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने ह्या ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला शेअर व लाईक करू शकता. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद. पुढे तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी. त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता.